नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नानांचा जानकीकडे इशारा होताच सर्वजण जानकीवर अविश्वास दाखवतील का, की जानकीला पाठिंबा देतील? जानकीला यासाठी कोणतं अग्निदिव्य पार पाडावं लागेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की नानांना नक्की कोणी ढकललं आहे हे मात्र कोणाला काहीच कळत नसतं. आता या प्रश्नाचं उत्तर नानाच देतील या आशेवर सर्वजण असतात आणि यासाठी सर्वजण वाट पाहत असतात, ते म्हणजे नाना शुद्धीवर येण्याची. नाना शुद्धीवर यावेत असं सर्वांनाच वाटत असतं, परंतु नाना शुद्धीवर येऊ नयेत यासाठी ऐश्वर्याचे प्रयत्न चालू असतात. खरं तर नानांना मारण्याचेच ऐश्वर्याने खूप प्रयत्न केलेले असतात, परंतु जानकीमुळे ऐश्वर्याचा कुठलाही प्रयत्न सफल झालेला नसतो. तर आता ऐश्वर्याने मोठी खेळी खेळलेली असते, ती म्हणजे घराची संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावे केलेली असते. घराचा कारभार तिने स्वतःच्या हाती घेतलेला असतो. रणदिवे कुटुंबाच्या चाव्या या आता ऐश्वर्याच्या हातामध्ये असतात. गेली 10 वर्ष जानकीने सांभाळलेला कारभार आता ऐश्वर्या स्वतःच्या हातात घेते, परंतु जानकीसमोर तिचं काहीच चालत नाही. ज्यावेळी ती जानकीला प्रत्युत्तर करते त्यावेळी जानकी तिला एका शब्दातच शांत करते, ते म्हणजे नाना शुद्धीवर येतील त्यावेळी सर्व सत्य सर्वांसमोर येईल आणि त्यानंतर या चाव्या तुझ्या हातात असतील की या घराच्या बाहेर तू असशील याचा विचार कर. आता ऐश्वर्या घाबरून गेलेली असते. तिला असं वाटत असतं की नाना कधी शुद्धीवर येऊच नयेत. तर आता सुमित्राताई आणि जानकीच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं. सुमित्राताई आणि जानकी यांनी देवी आईला साकडं घातलेलं असतं. आता देवी आईने सुद्धा एक मोठा चमत्कार घडवलेला असतो, तो म्हणजे नाना शुद्धीवर आलेले असतात. आता नाना शुद्धीवर आलेत ही बातमी सुमित्राताई सर्वांना देतात, परंतु तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. घरातील सर्वांनाच आनंद झालेला असतो, परंतु ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता ऐश्वर्या घाबरते. तर जानकी आता ऐश्वर्याला म्हणते, आता काहीच वेळ बाकी आहे, कारण सत्य आता सर्वांसमोरच येणार आहे. एकदा का नानांनी सांगितलं की तू त्यांना ढकललं आहेस की या घराची दरवाजा तुझ्यासाठी कायमची बंद असणार. आता मात्र ऐश्वर्या घाबरते आणि आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जाते आणि सयाजीरावांना म्हणते, डॅड, आपण एवढे प्रयत्न केले, परंतु शेवटी नानासाहेब रणदिवे शुद्धीवर आलेत. आता सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, मग यासाठी तू का घाबरत आहेस? तर ऐश्वर्या म्हणते, डॅड, तुम्हाला माहीत तर आहे ना, जर आता नानांनी सत्य सांगितलं की त्यांना मीच ढकललं आहे आणि या प्रॉपर्टीबद्दल सत्य जर त्यांना समजलं तर मग मात्र आपला खेळ इथेच संपणार आहे. सयाजीराव म्हणतात, पोरी, काय बी होणार नाही, कारण तुझा हा बाप अजूनही जिवंत आहे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एका राजकारणी बापाची तू लेक आहेस, सयाजीरावाची पोरगी आहेस आणि तू कधीही हार मानणार नाहीस आणि मी तुझ्या नशिबी हार येऊही देणार नाही. आता ऐश्वर्या म्हणते, परंतु डॅड, आता पुढे काय करायचं आहे? तर आता सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या, एक गोष्ट कायमच लक्षात ठेव, जर आपल्याला राजाचं तोंड बंद करायचं असेल तर त्यासाठी पोपटांचा गळा आवळावा लागतो. आता मात्र ऐश्वर्याला काहीच कळत नसतं. ऐश्वर्या विचारू लागते, डॅड, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर आता सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या बाळा, आता जाऊन त्या नाण्याला धमकी द्यायची आहे. त्याला म्हणावं की आता तर तू आगाऊपणा केलास आणि तू जर सत्य सर्वांसमोर सांगितलं तर तुझी जी अवस्था आहे तीच तुझ्या मुलांची होणार आहे. उदाहरणार्थ तुझ्या सारंगची, कारण सारंग हा माझा नवरा आहे आणि त्याच्या बाबतीत मी काय करेन याचं तुलाही कळणार नाही. ही जर धमकी तू त्याला दिलीस तर नाण्या कधीही सत्य सांगणार नाही, कारण ज्याप्रमाणे राजाचा जीव पोपटामध्ये अडकलेला असतो त्याचप्रमाणे नाण्याचा जीव त्याच्या सर्व लेकरांमध्ये आहे, त्याच्या ऋषिकेशवर आहे. एकदा का ऋषिकेश रणदिवे याला जर आपण काही कळणार असं जर नाण्याला कळालं तर नाण्या कधीही सत्य सांगणार नाही. तर ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणते, डॅड, आता सर्व काही माझ्या लक्षात आलं आहे, आता मी पण बघते तो नानासाहेब रणदिवे सत्य कसं कबूल करतो. असं म्हणत आता ऐश्वर्या सयाजीरावांनी सांगितलेली रणनीती वापरायला नानासाहेबांच्या रूममध्ये येते आणि सर्वांच्या नकळतच ती नानांची भेट घेते. आता ऐश्वर्याला रूममध्ये पाहून नाना घाबरतात, दचकतात आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, काय झालं नानासाहेब रणदिवे, तुम्ही तर सर्वांना सांगणार होता ना की मी काय काय केलं आहे, परंतु तुम्हाला सांगायला मिळालं का? नाही ना, कारण मी ऐश्वर्या सयाजीरावांची मुलगी आहे, एका राजकारण्याची मुलगी आहे. तुम्हाला कधीही माझं सत्य कोणालाही कळणार नाही आणि आत्ता माझं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमची ही अवस्था झाली आहे. ना मी तुमच्या वयाचाही विचार केला ना तुमच्या मानाचा. मग आता तुम्ही जर मीच तुम्हाला जिन्यावरून ढकललं आहे हे सत्य सांगण्याचा जरी प्रयत्न केला
तर मग तुमच्या मुलांची अवस्था अशीच होणार आहे, अगदी तुमच्यासारखी. मग तुम्ही आणि तुमची मुलं अशीच अंथरुणाला खिळून आयुष्यभर राहणार आहात आणि ही ऐश्वर्या रणदिवे साम्राज्यावर आपलं राज्य स्थापन करणार. मग मात्र ऐश्वर्याला कोणीही हरवू शकत नाही. तर नानासाहेब खुणावूनच ऐश्वर्याला बोलत असतात की हे सगळं काही इथेच बंद कर, या सगळ्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. तर ऐश्वर्या म्हणते परिणामांची भीती या ऐश्वर्याला नाही, कारण तिचा डॅड तिच्यासोबत आहे. परंतु आता भीती तुम्हाला असायला हवी, कारण तुमची जी अवस्था झाली आहे ती तुमच्या मुलांचीही होऊ शकते. उदाहरणार्थ तुमच्या सारंगची. तशी परिस्थिती व्हायला मला वेळ नाही लागणार, कारण अगोदरच तुमचा सारंग म्हणजे भोपळा आहे आणि त्या भोपळ्याला कुठे असं पाडणं आणि असं लुळंपांगळं करणं हे माझ्यासाठी काही कठीण नाही आहे. आणि तुमचा लाडका मुलगा ऋषिकेश रणदिवे याच्या बाबतीत डॅड कधीही काही करू शकतात आणि मग मात्र तुम्ही तुमच्या मुलालाही वाचवू शकत नाही. आता मात्र नाना घाबरतात आणि नाना ऐश्वर्याच्या समोर हात जोडण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात असं काही करू नको, माझ्या मुलांना काही करू नको. ऐश्वर्या म्हणते हो ना, तुमच्या मुलांना काही करू नको ना, मग आता तुम्हाला माझं एक ऐकावं लागेल. तुम्हालासुद्धा तुमच्या मुलांना जर वाचवायचं असेल तर माझं सत्य तुम्ही कोणालाही सांगणार नाही आहात. या घरातील सर्वजण तुम्हाला विचारतील की तुम्हाला कोणी ढकललं आहे, जिन्यावरून खाली कसे आलात. तर त्यावेळी मात्र तुम्ही माझं नाव घ्यायचं नाही, तर जानकीचं घ्यायचं. जर तुम्हाला तुमचं हे कुटुंब हवं असेल, तुम्हाला तुमची मुलं हवी असतील, तुम्हाला तुमची सून जिवंत हवी असेल, तर त्यासाठी तुम्हाला आता माझं एक काम करावं लागेल. ते म्हणजे सर्वांसमोर काही झालं तरी तुम्ही माझं नाव घ्यायचं नाही, तर सर्वांसमोर असं सांगायचं आहे की जानकीनेच तुम्हाला ढकललं आहे. आता मात्र नाना नकार देत असतात. तर ऐश्वर्या म्हणते मग ठीक आहे, तुम्हाला जर सत्य सांगायचंच आहे तर तुम्ही सत्य सांगा आणि होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला तयारही राहा. कारण आत्तापर्यंत माझ्या डॅडने काय काय केलं आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल आणि तुमचीही अवस्था मी काय केली आहे, मग तशीच इतरांचीही होणार. मग आता ठरवा तुम्हाला नक्की काय करायचं आहे. माझं सत्य सर्वांसमोर सांगायचं आहे की हे रणदिवे कुटुंब वाचवायचं आहे. असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते. परंतु नाना खूप घाबरलेले असतात. नानांना काय करावं काहीच कळत नसतं, कारण नानांना आता सर्व कुटुंब तर हवं असतं, परंतु ऐश्वर्याची कारस्थानंही सर्वांसमोर आणायची असतात. आता नाना विचार करू लागतात. नानांना खूप वाईट वाटतं. ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे नानांच्या डोळ्यात अश्रू येतात. आजपर्यंत आपण आपलं कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी जानकीने खूप काही प्रयत्न केलेत. सर्वांनाच तिने आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि आज त्याच जानकीवर मी जर आरोप केला, तिनेच मला ढकललं आहे, तर मग जानकीला काय वाटेल. जानकीची ती अवस्था हे सर्व काही नानांच्या समोर येतं. तर आता नानांनी जानकीला सांगितलेलं खरं ठरलेलं असतं की जानकी मला वाचव, मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे. आता जानकी या गोष्टीचा विचार करत असते. तर त्यानंतर आता नानांना व्हीलचेअरवरून बाहेर आणण्यात येतं. तर आता सर्वजण नानांना विचारतात की नाना तुम्हाला नक्की कोणी ढकललं आहे. परंतु नाना खूप घाबरून गेलेले असतात. ऐश्वर्या नानांच्या समोर उभी राहते आणि म्हणते बोला नाना, तुम्हाला नक्की कोणी ढकललं आहे. आता ऐश्वर्याच्या बोलण्याचा टोन जानकीने ओळखलेला असतो. जानकी म्हणू लागते नाना, तुम्हाला कोणाला काही घाबरायची गरजच नाही आहे. जे काही घडलं आहे ते अगदी बिनधास्त सांगा, कारण आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. आता ऐश्वर्या घाबरलेली असते. तर आता जानकी, ऋषिकेश, सारंग सर्वजण नानांना म्हणतात नाना सांगा ना नक्की काय घडलं होतं. तर आता नाना हे इशाऱ्यानेच ऐश्वर्याकडे हात करतात. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. ऐश्वर्या ही घाबरून गेलेली असते, परंतु तोपर्यंत नानांनी तो हात आता जानकीकडे केलेला असतो. आता जानकीकडे इशारा होताच ऋषिकेश आणि जानकीला धक्काच बसतो. परंतु नाना पुढे काही इशारा करणार त्या अगोदरच नाना पुन्हा एकदा बेशुद्ध होतात. आता मात्र ऐश्वर्याने तोच मुद्दा उचलून धरलेला असतो आणि म्हणू लागते नानाने तर जानकी वहिनींकडे इशारा केला, याचा अर्थ हाच होतो की जानकी वहिनींनीच नानांना खाली पाडलं आहे. तर जानकी म्हणते नाही, मी असं काहीच केलं नाही. सुमित्राताई म्हणतात बस जानकी, अगं तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. आतापर्यंत मी म्हणत होते की तू या घराचा भल्याचा विचार करत आहेस, परंतु नाही जानकी, तू तर स्वार्थी निघालीस. हे कुटुंब तुला नको होतं, तर तुला ही सत्ता हवी होती, ही प्रॉपर्टी हवी होती आणि म्हणूनच तू माझ्या नवऱ्याच्या जीवाशी खेळली आहेस, नानांच्या जीवावर उठलीस. परंतु यापुढे मी तुला माफ करणार नाही, असं म्हणत सुमित्राताई जानकीच्या कानाखाली मारतात. जानकी म्हणते आई प्लीज माझं ऐकून घ्या. अहो गेली 10 वर्ष मी या घरात आहे. गेली 10 वर्ष तुम्ही मला ओळखत आहात आणि नाना तर माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. मी अनाथ आहे, परंतु नानांनी मला वडिलांची माया दिली. मग अशा नानांवर मी असं काही करेन का? मी माझ्या नानांना खाली ढकलेन का? आई अहो एकदा तरी विचार करा ना. सुमित्राताई म्हणतात जानकी मलाही असंच वाटलं होतं, परंतु जर नाना स्वतःहूनच सांगत असतील
की तूच त्यांना ढकललं आहेस, तर मग आम्ही काहीच बोलू शकत नाही आणि सत्य सर्वांसमोर आलं आहे. आणि मी तुला म्हणाले होते जानकी, नाना ज्यावेळी स्वतःच्या तोंडाने सत्य सांगतील तेव्हा मी त्यावर विश्वास ठेवीन. आज नानांनी स्वतःहून नाही सांगितलं, परंतु त्याने इशारा करून सांगितलं आहे की हे सगळं काही तू केलं आहेस. म्हणजे आज सर्वांसमोर जाहीर झालं आहे की तूच नानांना खाली ढकललंस. ऐश्वर्या म्हणते, हो ना, कारण नानांनीच सत्य सांगितलं, त्यामुळे आता तर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. जानकी म्हणते, ऐश्वर्या तू गप्प बस, यामध्ये तुला पडायची काहीच गरज नाही. तर सुमित्राताई म्हणतात, जानकी तू चुकतेस. अगं ऐश्वर्या या घरची सून आहे, माझी सून आहे आणि आता या घरचा कारभार ऐश्वर्याच्या हाती आहे. त्यामुळे घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बोलण्याचा संपूर्ण अधिकार ऐश्वर्याला आहे आणि त्यामुळे यापुढे तू ऐश्वर्याला काहीही बोलायचं नाही. तर आता जानकी म्हणते, परंतु आई, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? सुमित्राताई म्हणतात, होता गं जानकी, परंतु हल्ली काही दिवसांमध्ये तू अशी काय वागत आहेस ना की माझा आता तुझ्यावर विश्वासच राहिला नाही. अगं विश्वास ठेवण्यासारखं तू कधी वागली आहेस का? जानकी म्हणते, आई. तर त्यानंतर आता जानकी म्हणते, ऋषिकेश तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? ऋषिकेश म्हणतो, जानकी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जरी देवाने वरून येऊन सांगितलं की हे सगळं काही तू केलंस, तरीसुद्धा मी त्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण माझी जानकी कशी आहे हे मला चांगलंच माहीत आहे. आज तुला अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे, परंतु त्यामागे काहीतरी आहे कारण की ज्यामुळे नानांनी असं सांगितलं असावं. तर आता सुमित्राताई म्हणतात, वा रे ऋषिकेश, आत्तापर्यंत वडिलांची बाजू घेणारा ऋषिकेश आज तर बायकोची बाजू घेत आहे. अरे तुझ्या वडिलांना तिने खाली ढकललं, आज तुझ्या वडिलांची ही अवस्था झाली आहे, त्याला जानकीच जबाबदार आहे. आणि तरीसुद्धा तुला असंच वाटत आहे की जानकीने काहीच केलं नाही, म्हणजे तुला जानकीचीच बाजू घ्यायची आहे ना? शेवटी सावत्र असं म्हणत असतानाच सुमित्राताई शांत होतात. तर आता ऋषिकेश म्हणतो, आई. तर आता सुमित्राताई म्हणतात की हो, मला वाटलं नव्हतं की तू आता आपल्या वडिलांच्या विरोधातही जाशील. तर त्यानंतर जानकी म्हणते, आई प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. परंतु सुमित्राताई काही विश्वास ठेवायला तयार नसतात. तर आता जानकी म्हणते, सारंग भाऊजी तुम्हालाही असंच वाटतं का? तर सारंग म्हणतो, वहिनी मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. अगं वहिनी तुला काय म्हणायचं आहे? तू जर ढकललं नाहीस तर माझ्या बायकोने ढकललं आहे, ऐश्वर्याने नाही. ऐश्वर्या असं कधीही करणार नाहीत, कारण ऐश्वर्यांच्या मनामध्ये नानांविषयी जो आदर आहे तो मी पाहिला आहे आणि माझा ऐश्वर्यावर पूर्ण विश्वास आहे. आता सारंगनेही ऐश्वर्याची बाजू घेतलेली असते. तर आता आजी म्हणू लागतात, सुमित्रा मी तुला या अगोदरही सांगितलं होतं की हिच्यावर विश्वास ठेवू नको, ही कधीतरी विश्वासघात करणार, कारण काहीही झालं तरीही आपल्या घरची सावत्र सून आहे. आता मात्र जानकीच्या डोळ्यातून पाणी येतं. जानकी म्हणते, आजी असं तुम्ही का बोलत आहात? सक्का आणि सावत्र याचा विचार आम्ही कधीच केला नाही आणि असा भेदभाव आमच्या मनात कधीच आला नाही. तर सुमित्राताई जानकीला म्हणतात, जानकी तुझ्या या शब्दांच्या खेळांची मला गरज नाही, आता सत्य समोर आलं आहे. तर जानकी म्हणते, आई सत्य समोर आलंच नाही आहे. तर आता ऋषिकेश म्हणतो, हो नाही, कारण नानांनी जानकीजवळ हात दाखवण्या अगोदरच त्यांनी ऐश्वर्याकडेही हात दाखवला होता. मग आपल्याला सत्य कसं कळणार की नक्की नानांना काय म्हणायचं होतं? तर सुमित्राताई म्हणतात, परंतु त्यांनी जानकीकडेही हात दाखवला होता. तर आता ऋषिकेश म्हणतो, हो आई, परंतु त्या अगोदर नानांनी ऐश्वर्याकडे हात दाखवला होता, इशारा केला होता, याचा अर्थ काय होतो? तर सुमित्राताई म्हणतात, ऋषिकेश मला हे खेळी खेळण्यात वेळही नाही आणि त्याची गरजही वाटत नाही, कारण माझा ऐश्वर्यावर पूर्ण विश्वास आहे. ऐश्वर्या असं काही करणारच नाही. तर ऋषिकेश म्हणतो, आई हल्ली आलेल्या ऐश्वर्यावर तुझा एवढा विश्वास आहे आणि एवढी वर्ष या घरासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या जानकीवर तुझा विश्वास नाही. अगं जानकीने हा संसार सांभाळण्यासाठी स्वतःच्या नोकरीचा, स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला. कधीही तिने स्वतःचा विचार केला नाही, कायम कुटुंबाचा विचार केला. आणि ती जानकी अशी वागू शकते असं तुला वाटते का? सुमित्राताई म्हणतात, ऋषिकेश मला आता काहीच बोलायचं नाही. आता कोणीही जानकीवर विश्वास ठेवायला तयार नसतात. जानकी म्हणते, अहो तुमचा तरी विश्वास आहे ना? ऋषिकेश म्हणतो, जानकी तू घाबरू नकोस, मी तुझ्या कायम खंबीरपणे पाठीशी आहे. तर आता ऐश्वर्या जानकीला म्हणते, आता तर वहिनी तुम्ही या घरात राहूच शकत नाही, तुम्हाला हे घर सोडून जावंच लागेल. अहो तुम्ही जर आज नानांच्या जीवावर उठत आहात तर उद्या आमच्याही जीवावर उठाल. तर आता सुमित्राताई जानकीला म्हणतात, जानकी ऐश्वर्या बोलत आहे ते अगदी खरं आहे. आता जानकी बॅग घेऊन स्वतःहूनच घर सोडून निघालेली असते, परंतु त्याचवेळी आता तिथे सौमित्र येतो आणि म्हणू लागतो, वहिनी तू कुठेही जाणार नाहीस, मी सगळं काही ऐकलं आहे आणि मला सगळं काही कळालं आहे. परंतु वहिनी या सगळ्यामध्ये तू दोषी नाही आहेस हे मला चांगलंच माहीत आहे. वहिनी जेवढा दादाचा तुझ्यावर विश्वास आहे तेवढाच माझाही विश्वास आहे की माझी वहिनी कधीही चुकीचं वागू शकत नाही. आत्तापर्यंत वहिनी कधीच तू कोणाला त्रास दिला नाहीस, मग आज माझी वहिनी कुठे चुकेल असं मला तरी वाटत नाही. आणि या सगळ्या सत्याचा शोध तर मी घेणारच आहे.
नानांनी बनवलेलं व्हील आणि आता नानाने तुझ्यावर केलेला आरोप यामागे नक्कीच काहीतरी वेगळं शिजत आहे हे मात्र मला चांगलंच कळालेलं आहे. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, सौमित्र भाऊजी. तर आता सौमित्र म्हणतो, ऐश्वर्या तू एकही शब्द बोलू नकोस, कारण मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही. तर अवंतिका म्हणते, जानकी वहिनी तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, कारण आता ही परीक्षा आपल्या सर्वांचीच आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता सत्याचा शोध तर आपण घ्यायचाच आहे आणि लवकरच ते सत्य सर्वांसमोर आणायचं आहे. तर ऐश्वर्या म्हणते, परंतु जानकी वहिनींना या घरामध्ये राहण्याची परवानगी नाही, कारण मी या घरची मालकीण आहे. तर आता सर्वजण शांतच होतात. जानकीला काय करावं काहीच कळत नाही, परंतु सौमित्र, ऋषिकेश आणि अवंतिका सर्वजण जानकीच्या बाजूने असतात. आता खरंच जानकीला त्या घरामध्ये राहण्याची परवानगी मिळेल का? आता सौमित्र, ऋषिकेश नक्की काय करतील? जानकीची साथ देतील का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.